सिपाही केल्यामुळे मुख्यमंत्री आदमी को उनके जूनियर के हाथ में अगर जूनियरच्या हाताखाली जर काम करायला दिलं तर हा एक फार मोठं वैफल्य माणसाला येतं. तसं देवेंद्र फडणवीस आलेलं. बाकी सगळं ठीक आहे, पक्षाचा आदेश मानला, मी महाराष्ट्रासाठी केलं वगैरे 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 वगैरे, या सगळ्या थापा असतात. देवेंद्र फडणवीस यांचं अधपतन केलं त्यांच्याच पक्षाने. कोणासाठी? ते एका गद्दारासाठी अधपतन केलं, अपमानित केलं. ते आता मोठ्या गोष्टी बोलत असतील, असं झालं तसं झालं. 2.5 वर्ष तुम्ही एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं शिवसेनेतल्या. 2.5 वर्ष तुम्ही शिवसेनेतल्या एका गद्दाराला मुख्यमंत्री केलं. पण शिवसेनेबरोबर तुमची युती असताना 25 वर्ष तुम्ही शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्यास नकार दिलात. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे खोटं बोलतायत. त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मी होतो चर्चेच्या. मला माहिती आहे चर्चाच करायला तयार नव्हते हे लोक कोणत्याही प्रकारे. मुख्यमंत्री पदावर चर्चा होणार नाही हे वारंवार सांगितलं जात होतं. आणि आमचं असं म्हणणं होतं की आपलं जे ठरलेलं आहे त्याच्यावर चर्चा व्हायला हवी. बघा, कोणीतरी एकाने प्रश्न विचारा. हा, मुख्यमंत्री पदावर दावा केला होता. उद्धव ठाकरेंना 5 वर्ष मुख्यमंत्रीपद का कसं द्यायचं असं देखील शरद पवार त्यावेळी म्हणाले होते. असं गौप्यस्फोट आहेत ते फडणवीस करतात. आमच्या पक्षातले गौप्यस्फोट फडणवीस कसे काय करू शकतात? त्यांच्या पक्षातले गौप्यस्फोट आम्ही केले ते त्यांना पक्ष बंद करावा लागेल. शरद पवारांनी काय ठरवलं होतं काय ठरवलं नाही हे माझ्या इतकं कोणाला माहित नाही. त्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये चर्चेच्या संजय राऊतच होते माननीय उद्धव ठाकरे साहेबांच्या वतीनं. आणि सुरुवातीच्या चर्चा शरद पवार साहेबांनी माझ्यातच होत होत्या. देवेंद्र फडणवीस यांनी उगाच नाक खुपसून हे त्यांना काही माहीत नाही, आमचं सरकार बनतं हेही त्यांना माहीत नव्हतं. धक्काच बसला. ते पडता वाचले, कोसळले असते ते. नाहीतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत आहेत हे जेव्हा त्यांना समजलं की आमचं सरकार येतंय, त्यांना असं वाटलं शिवसेना काय करणार, आपल्या पायाशीच येणार, असं त्यांची एक भूमिका होती. पण तसं झालं नाही. राजकारण शिवसेनेला येतं आणि तुम्ही जो आमचा अपमान केलात मुख्यमंत्रीपद नाकारून, ते मुख्यमंत्रीपद आम्ही तेव्हा घेतलं. ठीक आहे, तुम्ही आमच्यामध्ये गद्दार निर्माण करून सरकार पाडलं वगैरे ठीक आहे. आणि शरद पवार साहेबांनी असेल किंवा काँग्रेस पक्षाने असेल, हे सरकार आणि हे मुख्यमंत्रीपद 5 वर्ष टिकवायचं अशी कमिटमेंट होती त्यांची. देवेंद्र फडणवीस यांना खोटं बोलण्याचा रोग लागलेला आहे गेल्या 2.5-3 वर्षापासून. आणि महाराष्ट्राचं नुकसान त्याच्यामुळे झालेलं आहे. शरद पवारांचा तालुक्याचा नेता म्हणून उल्लेख राजचंद्रांनी केला. अरे सोडून द्या हो. कोणी बोलायचं शरद पवारांवर? कोणी बोलायचं? तालुक्याचा नेता, गावचा नेता? तुमच्या नरेंद्र मोदींना जाऊन विचारा शरद पवार काय आहेत ते. जे तुमचे नेते आहेत सध्याचे, त्यांना जाऊन जरा विचारा की पवार साहेब काय आहेत. अमित शहाना विचारा पवार साहेब काय आहेत. आणि मग तुम्ही या पवार साहेब तालुक्याचे, गावचे, बरं का, गल्लीचे नेते आहेत काय, याच्यावर तुम्ही बोला. कोणत्या विषयावर काय बोलावं, काही भान राहिलं पाहिजे ना. तालुक्याचे नेते, ज्या पक्षाचा एक आमदार नाही तो पवार साहेबांना म्हणतो. हे जो माणूस या महाराष्ट्राचं, देशाचं 50-60 वर्ष नेतृत्व करतो आहे, त्याला तुमच्याच नरेंद्र मोदींनी पद्मविभूषण किताब दिला. ज्यांना आम्ही राजकारणातले भीष्म पितामह मानतो, त्यांना तुम्ही राजकारणामध्ये शून्य कर्तृत्व असलेले लोक अशा प्रकारे बोलत असतील तर हे महाराष्ट्रासाठी चांगलं नाही. ठाकरे गटाने बाळासाहेबांचा रिमोट कंट्रोल काँग्रेसचा असं कोण म्हणतंय? बघा, नरेंद्र मोदींनी देशाचं काम करावं. काल त्यांची सभा जर आपण पाहिली असेल शिवाजी पार्कची, आपण जी दाखवली सभा, 5,000 माणसंही नव्हती. ती 5,000 माणसातले अर्धे भाड्याचे होते. ते आम्हाला मुंबईत येऊन
शिवसेना हिंदुत्व हे शिकवत असतील तर कठीण आहे जरा या देशाचं. आता उद्या निवडणूक झाली की ते ब्राझीलला चाललेले आहे प्रधानमंत्री. उद्या निवडणूक झाल्याबरोबर ते ब्राझील नंतर मेक्सिको नंतर इटली असे ते फिरायला चाललेले आहेत सुट्टी घालवायला सरकारी पैशानं. ते आम्हाला काय सांगतायत नरेंद्र मोदीजी. अंदाज क्रमांक करून चला टीका केली. ठीक है अभी हो गया चलो. प्रधानमंत्री की सभा हुई, कुछ तस्वीरें जो है सोशल मीडिया पर वायरल हो रही, जहाँ पर कुर्सियां खाली रखी है और सामने बात ऐसी है भाई, महाराष्ट्र के शिवाजी पार्क में मुंबई में प्रधानमंत्री जी की सभा हो गई. आपने देखा होगा शिवाजी पार्क का नजारा कल का क्या था. मुझे तो बहुत दुख हो गया. प्रधानमंत्री आते हैं और उनका इस तरह से स्वागत किया जाता है.